दाओसमध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आलं आणि उधारी ठेवून आलं असा हल्लाबोल केला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी। उधारी देत नाही म्हणून दाओसच्या कंपनीने सरकारला नोटीस पाठवली आहे, यामुळे महाराष्ट्राची बदनामी होऊ शकते असा दावा रोहित पवारांनी केलाय। त्यांनी या संदर्भातलं बिल सुद्धा ट्विट केलंय। 1,58,64,000 हे थकीत बिल आहे। जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री दाओसला गेले होते, त्यावरून मोठा वाद झालेला होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी वऱ्हाड निघालाय दाओसला अशी टीकाही केली होती। तर मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावरनं त्यावेळी मोठा वादही झालेला आणि त्या पार्श्वभूमीवर आता रोहित पवारांनी ही टीका केली। 1,58,64,000 बिल थकवलंय असा आरोप रोहित पवारांनी केलेला आहे। तर सरकारच्या दाओस दौऱ्यावरनं रोहित पवारांनी टीका केली आहे, ज्याला आता मंत्री उदय सामंत यांनी पलटवार करत प्रत्युत्तर दिलंय। बघूया। दाओस एक कंपनी आहे, त्या कंपनीला अजूनपर्यंत 1.5 कोटी रुपये द्यायचं आहे असं कळतंय। मला असं कळतंय की राज्याचे जे मंत्री आहेत त्यांनी असं सांगितलंय की अतिरिक्त खर्च झाला, आम्ही आता बघतोय। माझं एकच म्हणणं आहे की जेवणावर, फिरण्यावर, राहण्यावर अतिरिक्त खर्च का होतो? साध्या हॉटेलमध्ये आपण राहायला काय हरकत आहे? महत्त्वाचं काय की तिथं चांगल्या लोकांना भेटून जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये कशी येईल यासाठी प्रयत्न करावे। आता तिथं अतिरिक्त बिलं कशामुळे येतात याच्यामध्ये खोलामध्ये जावं लागेल, पण नाव महाराष्ट्राचं खराब होतं। आता आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून आम्ही खर्च दिला नाही अशा पद्धतीचं ट्विट होतंय। मी रोहितजींना मनापासून एक विनंती करतो, त्यांची ही पहिली टर्म आहे, अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक काम व्हावं असं पहिल्या टर्मच्या आमदाराचं म्हणणं असतं आणि जे काय महाराष्ट्रामध्ये घडतं ते माझ्यामुळेच घडतं अशा पद्धतीचं, कारण मी पण पहिल्या टर्ममधनं गेलेलो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।